काल वानखेडे स्टेडियमवर ज्या प्रकारे टीम इंडियाला मान सन्मान भेटलेला आहे आणि ज्या प्रकारे पब्लिक पोहोचली होती, फॅन्स पोहोचले होते, ते म्हणजे अविस्मरणीय क्षण आहे. आपण हा क्षण कधीच विसरणार नाही. म्हणजे काही वर्षापर्यंत आपल्याला हे जशाच तसं चित्र डोळ्यासमोर येईल. काल विराट कोहलीने इंटरव्ह्यू दिला छोटासा, रोहित शर्माने दिला, बुमराहने दिला, जवळपास सगळ्याच प्लेअरने छोटे छोटे इंटरव्ह्यू दिले आणि त्यामध्ये राहुल द्रविडचं नाव सुद्धा आहे. राहुल द्रविडनं बी दिलं आणि काल परत राहुल द्रविडनं असं काय बोलला की परत राहुल द्रविड जाता जाता परत एकदा रडून गेले, असं म्हणायला काहीच हरकत नाही. राहुल द्रविड यांच्या आयुष्यामध्ये असा मान सन्मान, असं सत्कार त्यांना कधीही भेटलेला नव्हता. तुम्हाला पण माहित आहे की राहुल द्रविड एक ग्रेट प्लेअर आहेत इंडियाच्या हिस्ट्रीमध्ये. ते ग्रेट पेक्षा कमी नाहीत हे आपल्याला पण माहित आहे. त्यांना वाल म्हणून पण ओळखलं जातं आणि खूप भारी खेळलेले आहेत. म्हणजे ते पाकिस्तानच्या, तेव्हा पाकिस्तान सोबत सिरीज व्हायचे तेव्हा ते खूप जास्त इम्प्रेसिव्ह खेळायचे. सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, राहुल द्रविड, युवराज सिंग यांच्यासारखे काही ग्रेट प्लेअर त्या एकाच टीम मध्ये होते. तेव्हापासून राहुल द्रविड आहेत आणि 2003चा वर्ल्ड कप सुद्धा खेळलेला होता फायनल आणि तिथं हारले होते. म्हणजेच काल जो मान सन्मान भेटला हे राहुल द्रविड यांना कधीच भेटलेला नव्हता. 2003ला जर जिंकले असते तर कालच्या प्रमाणे मान सन्मान भेटला असता. तेव्हा त्यांना तशी तेवढी अपेक्षा बी वाटली नसती. परंतु म्हणतात ना, भाकरीची जाणीव त्यालाच असते ज्याला भूक असते. त्या प्रकारे राहुल द्रविडला ती गोष्ट मिळवायचीच होती आणि जेव्हा ती मिळली तेव्हा अक्षरशः त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं. ते म्हटले की हे जे प्रेम भेटलेलं आहे, हे जे मान सन्मान भेटलेलं आहे, हे मी आयुष्यात कधीच विसरणार नाही. आणि हे बोलताना त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं होतं. आणि तसेच त्यांनी सोबत सांगितले की ह्या टीमने खूप जास्त मेहनत घेतलेली आहे, अथक परिश्रम केलेले आहेत. मागील 3 वर्षापासून आम्ही याच गोष्टीची वाट बघत होतो. मागच्या वर्षीच आम्हाला असं वाटलं होतं की आता आम्ही वर्ल्ड कप जिंकलेलंच आहे, एक पण मॅच न हारता आम्ही फायनलला पोहोचलो होतो. परंतु 2003ला ज्या टीमनं बाहेर घातलं त्याच टीमनं 2023ला पण टीम इंडियाला बाहेर घातलं, म्हणजेच ऑस्ट्रेलियानं. आणि तेव्हा पण राहुल द्रविडचं स्वप्न भंगलं होतं आणि स्वप्न एवढ्या प्रकारे भंगलं होतं की त्यांनी तेव्हाच प्रशिक्षक पदाचा म्हणजेच हेड कोचचा राजीनामा द्यायचं ठरवलं होतं. म्हणजे आता तुम्ही विचार करा ना, किती वेळेस माणूस हार्ट ब्रेक सहन करणार, एक लिमिट असते सहन करण्याची. मग त्यावेळेस ते ब्रेक झालेले होते. परंतु रोहित शर्मानं त्यांना फोन केला आणि रोहित शर्मानं सांगितलं की एक चान्स घ्यायलाच पाहिजे, पुढच्या वर्षीच T20 वर्ल्ड कप होणार आहे, आपण एवढा चान्स घेऊ, नाही झालं तर दोघं पण रिटायर होऊ. अशा प्रकारचं ते बोलणं झालं असणार आहे आणि याच कारणामुळे रोहित शर्मा रिटायर झालेला आहे. रोहित शर्मानं पण फोन केला आणि सोबत जय शहानं पण रिक्वेस्ट केल्याचं माहिती समोर आलेली आहे. तर या दोघांच्या विनंतीला मान देऊन राहुल द्रविड यांनी हेड कोचचं कंटिन्यू केलं. आणि तुम्ही विचार करा, जर त्यावेळेस कंटिन्यू त्यांनी हेड कोचचं जर पद केलं नसतं तर आज त्यांना काय, म्हणजे आज त्यांच्या आयुष्यामध्ये हा क्षण कधीच आलेला नसता आणि आयुष्यभर त्यांच्या मनामध्ये ही खंत राहिलेलीच असते. परंतु रोहित शर्मानं कॉल केला, जय शहानं मनवलं आणि शेवटी राहुल द्रविडच्या नशिबात कालचा दिवस आला. आणि जे एवढ्या त्यांच्या करिअरमध्ये जे आसुसले होते, त्यांना ते भेटायला पाहिजे होतं, ते काल भेटलं आणि त्यांचं मन परिपूर्ण झालं, तृप्त झालं म्हणायला काहीच हरकत नाही. आणि आता ते खुशी खुशी रिटायर झालेले आहेत, त्यामध्ये कसल्याही प्रकारचं डाऊट नाही. सोबतच त्यांनी टीम इंडियाच्या प्रत्येक प्लेअरची स्तुती केली. असं त्यांनी सांगितलं की ह्यांनी असं जे करायला पाहिजे होतं ते केलं नाही असं म्हणताच येत नाही. प्रत्येक प्लेअर खूप मनापासून मेहनत करत होता, कोणीही टाळाटाळ केली नाही आणि याचंच फळ म्हणून आज आपण T20 वर्ल्ड कप जिंकलेलो आहे. तर मित्रांनो, ओव्हरऑल सगळंच शेवट गोड तर सगळंच गोड म्हणता येते, त्या प्रकारे झालं. सगळ्यात शेवट गोड झाला राहुल द्रविडचा आणि राहुल द्रविडच्या या पूर्ण त्यांच्या करिअरला आपण मनापासून सॅल्यूट करायलाच पाहिजे.